आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी, मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण। ठाकरेंनी आपापले पक्ष अबाधित ठेवावेत, पक्ष विलीन करू नयेत। ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांचा राज आणि उद्धव ठाकरेंना सल्ला। स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपापल्या ताकदीप्रमाणे जागा वाटपाची मागणी करावी, जाधवांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी युतीबाबत नेमका प्रस्ताव मांडावा। राज उद्धव ठाकरेंच्या विश्वासातली 4 माणसं बोलावून चर्चा करावी। शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य। तर ठाकरे बंधूंमधील मतभेद दोघांनी बसून मिटवले पाहिजेत, जाधव यांचं आवाहन। युतीबाबत दोन्ही भावांनी एकमेकांसोबत बोलायला हवं। आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करावा। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया। एकत्र येण्याबाबत ठाकरे बंधू काय ते ठरवतील। ठाकरेंची युती झाल्यास मवियातील काँग्रेसचं मत काय, प्रतापराव जाधवांचं वक्तव्य। तर सत्तेसाठी अनेक पर्याय पुढे येत असतात, जाधवांची प्रतिक्रिया। आम्ही केली ती गद्दारी, मग आता काय सुरू आहे, गुलाबराव पाटलांचा सवाल। तर अनेक वर्ष ठाकरेंच्या पक्षामध्ये राहिलेल्या बडगुजरांनीही नाराजी व्यक्त केली, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। नाशिक मनपासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला स्वबळाचा नारा। युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर लढत। मनपामध्ये 100+ महाजनांचा नारा। उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेमध्ये गिरीश महाजन यांचं मोठं विधान। कोकण पट्ट्यामध्ये भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये आज कोकण विभागामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। लक्ष्मण हाकेंनी 8 दिवसांमध्ये अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा हाकेंना निपटवून टाकू। राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांची लक्ष्मण हाकेंना धमकी।